नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कंबळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अन्नपूर्णा आजी इथे मंदिरात येऊन देवाची प्रार्थना करत असतात. ते खूप दुःखी आणि रडत खूप असतात. त्याच वेळेस इथे घरातल्या एका माणसांनी इथे अन्नपूर्णा आजींना फोनवर आणून दिलेला असतो. त्याच टायमिंगला कंबळीचा फोन आलेला असतो. आजी आहो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने मी कॉलेजमध्ये नाही तर पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली आहे. हे सगळं काही ऐकताना अन्नपूर्णा आजींचे डोळे भरून येतात. कंबळी वा, खरंच ग, तुझे कष्ट आहात, हे तुझे परिश्रम आहात, असं काही म्हणल्यानंतर कंबळी म्हणते, आजी काय झालं, तुमचा आवाज कसा येतोय, तुम्ही ठीक तरी आहेत ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तुम्हाला. तोपर्यंत अन्नपूर्णा आजी स्वतःचा आवाज थोडासा दाबून धरते आणि म्हणते, कंबळी खरंच मी चांगली आहे, तुझी ही गोड बातमी ऐकून मला खूप आनंद झाला आहे. अन्नपूर्णा आजी थोडंसं थांबून अडखळत बोलतात की अगं कंबळी, काही नाही, इथे अजिबात कसलाही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही ठीक आहे. तोपर्यंत कंबळी फोन ठेवते आणि म्हणते की खरंच काहीतरी गडबड मोठी दिसते, मला तर काही कळतच नाही आहे. असं काही म्हटल्यानंतर कंबळी आणि निग्गी हॉस्टेलमध्ये जायला निघतात. तोपर्यंत त्यांची एक मैत्रीण म्हणजे निग्गीच्या मामाची मुलगी आलेली असते आणि निग्गी म्हणते, काय गं कंबळे, ही माझ्या मामाची मुलगी आहे, हिला आपण हॉस्टेलमध्ये घेऊन जाऊया का, हिची राहायची खायची काही सोय नाही आहे. कंबळे म्हणते, अगं तुझ्या मामाची जरी मुलगी नसती तरी आपण तिला घेऊन गेलो असतो, असंच कोणीतरी एकेकाळी आपल्याला मदत केली होती, तुला लक्षात आहे ना गं कंबळे. कंबळे म्हणते, हो ना गं कंबळे, असं काय बोलते तू, सगळं काही लक्षात आहे माझ्या. असं काही म्हणल्यानंतर त्या दोघीजणी घेऊन जातात तिला हॉस्टेलमध्ये. तिला बसायला खुर्ची वगैरे सगळं काही देतात. कंबळी बाहेर जाते. तोपर्यंत ती काही मैत्रीण आलेली निग्गीला म्हणते, अगं कंबळी किती छान मुलगी आहे ना, गावातली आहे तरीही तिला कसलाही ॲटिट्यूड, घमंड आणि हिता आल्यापासून कसलंही तिच्या बोलण्या वागण्यामध्ये कसलाही बदल नाही आहे. निग्गी म्हणते, हो माझी कंबळी आहेच तशी. असं काही म्हणल्यानंतर त्या दोघीजणी गप्पा मारत असताना कंबळीसुद्धा येते. काही हॉस्टेलच्या मुली येत असतात. हॉस्टेलच्या मुली भूत भूत असं काही जोरजोरात ओरडतात. कंबळी म्हणते, काय गं तुम्ही ओरडताय, भूत वगैरे काही तसलं काही नसतं, उगाच कशाला कांगावा करताय. असं काही म्हणल्यानंतर ते सगळेजणी तिथे जायला बघतात. तर जे काही मामाची मुलगी आलेली असते ना, तिचा तो बॉयफ्रेंड आलेला असतो आणि ते दोघेजणी म्हणतात की गावाला आमच्या दोघांबद्दल सगळं काही कळालं आहे, त्यामुळे आमच्या दोघांना भेटण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो आहे, त्यासाठी आम्ही दोघेजणी इथं आलो आहे. कंबळी म्हणते, जे काही तुम्ही दोघंजणी चुकीचं करताय ना, ते सगळं काही बरोबर नाही आहे, चुकीचं आहे आणि तुम्ही असं करायला नको होतं. सगळ्यांच्या नजरा चुकून तुम्ही इथे येणं, आमच्यासोबत राहणं, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता माघारी जावा. असं काही म्हणल्यानंतर ते दोघीजणी कंबळीची गोष्ट ऐकतात आणि दोघेजणी निघून जातात. म्हणते, काही जरी झालं तर घरच्यांना चांगलं समजून सांगा, तुमच्या प्रेमाबद्दल सांगा, असं काही म्हणते. ते दोघेजणी निघून गेल्यानंतर ते कंबळी आणि निग्गी पुन्हा एकदा पॅकिंग करायला चालू करतात. निग्गी म्हणते, काय गं, मी बंड्याला सांगितलं आहे केळ्याची चिप्स आणायला, आबांना खूप आवडतात ना. तोपर्यंत कंबळी म्हणते, हो ना, मी तरी कधी आबांना जाऊन कडकडून मिठी मारते, असं काही झालं आहे. तोपर्यंत बंड्या येतो. बंड्या म्हणतो, काय गं, तुम्ही दोघीजणी पास झालाय म्हणून काय पूर्ण गावाला हे चिप्स वाटणारे काय. तोपर्यंत निग्गी आणि कंबळी म्हणतात, नाही रे, आबांना द्यायचे आहेत, आबांपाशी आम्ही कधी भेटतोय, किती वर्ष झालं आम्ही त्यांच्यापाशीच गेलो नाही आहे, आम्हाला खूप आठवण येते, आम्ही आत्ताच्या त्या संध्याकाळच्या बसने जाणार आहे. बंड्या म्हणतो, अगं कंबळी, एवढी का गडबड करतेस तू, अगं आत्ताच काय जायची गरज आहे, ती संध्याकाळची काही बस आहे ना, ती ना उशिराने जाते किंवा ती बंद झाली, असं काहीतरी मला कळालं आहे. हे सगळं काही झाल्यानंतर ऋषीला पटकन बंड्या बाहेर जाऊन फोन करतो. ऋषी सर, काहीतरी करा. ह्या दोघीजणी गावाला गेले ना तर आबांचं सत्य काही सर्वांसमोर यायला काही वेळ लागणार नाही. तोपर्यंत हे सगळं चालू असताना ऋषी म्हणतो, अरे मी तरी काय करू शकतो, कारण की कंबळीनं तर हट्टच धरला आहे की गावाला जायचा. ऋषी हॉस्टेलमध्ये येतो, कंबळीला घेऊन जातो कुल्फी खाण्यासाठी आणि कंबळी म्हणते, ऋषी सर तुम्ही खावा, पण मी काही खाणार नाही, गोड वगैरे. तो ऋषी म्हणतो, अगं गोड वगैरे म्हणजे तू कधीपासून केलं कुल्फी खायचं बंद. अहो तसं नाही हो, मी जोपर्यंत आबांना भेटत नाही तोपर्यंत गोड कसलाही खाणार नाही, जेवणसुद्धा जेवणार नाही.
ऋषी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ऋषी कुल्फी खात असताना त्याच्या अंगावरती पडते. अंगावरती पडल्यानंतर कमळी म्हणते, अहो ऋषी सर, तुम्हाला मी सांगितलं होतं ना जरा जपून, तो बघा ना किती खराब झाले कपडे, तुमची आई परत ओरडेल ना तुम्हाला. असं काही म्हणल्यानंतर कमळी पटकन ते सगळे काही डाग रुमालाने पुसून घेते आणि ते दोघेजण एकमेकांकडे पाहतच राहतात. हे सगळं काही चालू असताना अनिकाचा इकडे तांडवच चाललेला असतो. ती सगळ्या काही गोष्टी आपटझपट करत असते. म्हणते की आत्तापर्यंत मी पूर्ण कॉलेजमध्ये पहिली येणारी मुलगी, आज मी नापास झाली आहे आणि फक्त त्या कमळीमुळे. आणि कितीही ऋषी तिच्यावरती प्रेम करत असला तरी नयनतारा आंटीने तिला समजून स्वीकारलं केलं पाहिजे ना, असं काही राधिकासुद्धा तिला सांगत असते. हे सगळं काही चालू असताना तिथे अनिकाचा तर काही संतापच झालेला असतो. तो पण पोलीस घरात येतात आणि म्हणतात, अन्नपूर्णा आजी, राजन, जे काही तुमचे वडील होते ना ते हॉस्पिटलमध्ये आम्हाला सापडले आहेत, तेच तुम्ही थोडीशी हॉस्पिटलमध्ये सापडले आहेत, त्याची जरा चौकशी करण्यासाठी आलो आहोत, ओळख पटते का बघा जराशी. अन्नपूर्णा आजी तर अजून घाबरतेच. ओळख पटते का म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय, कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? तसं काही नाही आहे, जरा इमर्जन्सी ह्याच्यामध्ये आहेत, त्यांना ॲडमिट केलं आहे, असं काही म्हणल्यानंतर राजन आणि अन्नपूर्णाजी तिकडे जायला निघतात. आणि ते गेल्यानंतर कमळी आणि निघे अन्नपूर्णाजींना भेटायला येतात. की ते अनिका आणि तिची आई दोघींनाही घरातून बाहेर हाकलून देते. बघूया आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की ही रागिनी आणि ही तर अनिका ह्या दोघीजणी त्या बाबांना काय करतात. असं तरी काही दाखवलं गेलं आहे की आजोबांचा की ते अनिका मारण्याचा प्रयत्न करत असते हॉस्पिटलमध्ये, आणि हे सत्य आपली कमळी अन्नपूर्णा आजींच्या समोर घेऊन येते. तेच कसं काय, त्यासाठी तुम्हाला येणारा भाग पाहावा लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागले आहेत, त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद, सपोर्ट द्या. त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.